डीजे या ठिकाणी विजयदुर्ग हा संघ विजयी झाला. अमित गुजर, अमित गुजर. दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू या. दोन्ही संघ हॅलो. दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू. फलंदाजी करणारा संघ आपण येत चला. थोडस लवकर या कारण तुमच्यासाठी सामना देखील थांबतो इथे. मला वाटतं काहीशी चर्चा दीपक गुजर आणि मॅनेजमेंट आयोजकांमध्ये होताना पाहायला मिळतीये. आपल्या सोबत सचिनजी कोल्हे आहेत, नितीनजी बेता आहेत. आपण बघतोय मित्रांनो खऱ्या अर्थाने इथे मी नक्की सांगितलं की सचिन अनेक नाती या क्रिकेटनी बनवलेली आहेत, अनेक मित्रमंडळी दिलेले आहेत. नाव तुमचं नाव देखील होतं ना, प्रत्येक ठिकाणी तुमची एक ओळख निर्माण होते ती तुमच्या क्रिकेटमधल्या खेळामुळे, समालोचनामुळे, पंचांमुळे. तुम्ही काय कामगिरी करता, कशा प्रकारे करता याच्यावरती तुमचं नाव देखील होतं. आणि अनेक प्रेम करणारी जनता आहे. मी नक्की सांगितलं अनेक मित्र दिले. ज्यावेळेस मी पुण्यामध्ये 2008ला आलो होतो त्यावेळेस तिकोना डायनामाइट्सचा रोहितला आपण बघितले 2 चेंडू 12 धावांची गरज असताना मला पहिल्यांदा मावळामध्ये खेळायला खऱ्या अर्थानं घेऊन गेला होता. त्यावेळेस पासून आजपर्यंत तो मित्र तर आहेच, पण फलंदाजी सुद्धा बघा 20-22 वर्षानंतर सुद्धा जर आपण बघितलं तर तो खेळतोय कंटिन्यू आणि एक चांगला खेळ. म्हणजे जिथे सामना सोडून दिला तिथे सामना जिंकला. विश्वजित बारणे यांनी देखील काय सांगितलं की 2 चेंडू 12ची गरज असताना आपण पाहतोय तिकोना डायनामाइट संघाने 2 षटकार ठोकले. तो षटकार ठोकणं म्हणजे आपण जर बघितलं सचिन क्रिकेट फार बदललेलं आहे. एक क्षमता आहे. मॅन ऑफ द मॅच आपण इथे देतोय तो म्हणजे अजिंक्य बाबर. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अजिंक्य बाबर. पाटील आणि राहुल तास्तोडे यांच्या हस्ते या ठिकाणी अजिंक्य बाबर याला सन्मानित करण्यात येत आहे. निर्धाव चेंडू सांगता मित्रांनो होताना पाहायला मिळतीये. तर नक्की सचिन आपण मैत्री या विषयावरती चर्चा करत होतो. अनेक नातेसंबंध या ठिकाणी जपले जातात होतात. आज कित्येक वर्षानंतर देखील आपण आलो
आज आपण पाहतोय प्रेमापोटी जर आपण बघितलं भारतामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये एक खऱ्या अर्थानं आहे. यावेळेस पुढ्यात चेंडू समोर सरळ ऑनसेटच्या दिशेने लॉंग ऑनला षटकार 6 धावा येत आहेत. सुरेख आहे, काय सुरुवात आहे. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. तुम्ही पहा, पण नक्की सांगतो वीरेंद्र सेहवाग असेल, त्यानंतर इरफान पठाणचे बंधू युसुफ पठाण ज्यावेळेस आले होते पाकिस्तान विरुद्ध मोहम्मद आसिफ. तुम्ही अनेक बघा शोएब अख्तरनं अनेक वेळा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की पाकिस्तानकडं, कारण मी पाकिस्तानचं नाव काय घेतो कारण गोलंदाज तुम्हाला तिकडचे पाहायला मिळतात, फलंदाजी भारताची आहे. जगावरती राज्य हे जर क्रिकेटमध्ये कोणी केलं असेल तर ते भारताने केलेलं आहे. 50 शतकं मित्रांनो एक दिवसीय सामन्यामध्ये बनवली जाऊ शकतात. याचं उदाहरण प्रस्थापित करणारा खेळाडू म्हणजे किंग कोहली. दिल्लीतला एक मुलगा क्रिकेटच्या ध्येयानं पेटतो. वडील वारलेले असताना सुद्धा कर्नाटकमध्ये रणजी सामना खेळत होते. सामना खेळून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय परत दिल्लीला गेले. सचिन सुद्धा इंग्लंडमध्ये होते. वडील ज्यावेळेस वारले अंजली तिथं आली होती आणि सांगितलं की वडील वारलेले आहेत. यांनी मैदानं कधी सोडली नाहीत. फार प्रचंड ध्येयवेडा असावं लागतं. कुठली एक गोष्ट तुम्हाला सहज मिळत नाहीत. व्यवसाय असेल, नोकरी असेल, तुम्हाला ठरवावं लागेल. अनेक गोष्टी महाराजांकडून तुम्हाला शिकायला भेटतात, आयुष्यामध्ये उतराव्या लागतील. इथे तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो, तर आयुष्य जगत असताना आपण काय केलं पाहिजे. मी एवढा मोठा नाही की तुम्ही आयुष्य कसं जगावं हे सांगू शकतो, पण आयुष्यामध्ये हार कधी मानू नये एवढी नक्कीच मी तुमच्यापर्यंत मांडू शकतो. यावेळेस फटका सुरेख, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने दुसरा षटकार येतोय. आपण बघतोय याच गोष्टी असतात. नक्कीच रोज अनेक मित्र आहेत मित्रांनो की जे समालोचन करत असताना अनेक वेळेस जेवणासाठी आमंत्रित करतात. त्यानंतर वेळ काढून खऱ्या अर्थानं जावं लागतं. काल देखील संतोष माने यांनी वेळ काढला. निलेश सरांची आम्ही परमिशन घेतली, निलेशजी पिंगळे यांची परमिशन घेतली आणि नितीन सरांनी मी काल देखील तर जाऊन आलो. म्हणजे काय होतं की या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रेमासाठी प्रेमापोटी आणि एक तुमच्यामध्ये काय आहे काय नाहीये ह्याच्यावरती देखील खूप काही गोष्टी आहेत. कारण शब्द हे धारदार असतात, शब्द हे शस्त्र असतात. तुकोबा यांचं एक फार सुंदर वाक्य आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू. शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू जन धन लोका. तुकोबा राय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. माझी संपत्ती काय आहे, माझ्या घरचं वैभव काय आहे, तर शब्द आहेत. शब्द वाटू जन धन लोका. या जनतेला आम्ही काय देऊ, तर शब्द देऊ. त्यामुळं शब्दांना फार किंमत आहे. मैत्री देखील शब्दाने होते. शब्दाने माणसं जुळतात आणि शब्दानेच मित्रांनो आपण पाहतोय माणसं तुटतात. शब्दच काळजामध्ये खऱ्या अर्थानं वार करतात. त्यामुळे शब्द तुमचे कसे असावेत हे तुमच्यावरती आहे. तुमची नजर चांगली असेल तर तुम्हाला जग सुंदर दिसेल, परंतु तुमची जीभ चांगली असेल तर जग तुमच्या प्रेमात पडेल. त्यामुळे तुम्ही बोललं नीट पाहिजे. कारण बोलण्यासाठी आपण जर बघितलं, यावेळेस पुढचा चेंडू असेल, दुसरं षटक सुरू आहे. यावेळेस फटका सुरेख खेळलाय, चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार 4 धावा. 17 धावा धावफलकावरती असतील. फार सुंदर गाणी डीजे मास्टर आपले वाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा चेंडू वाईड असेल, अपील केली गेली होती. सचिन आपण जर बघितलं ना तर जन्म झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत व्यक्ती शब्द बोलायला लागतो म्हणजे, परंतु काय बोलावं हे बोलण्यासाठी पूर्ण आयुष्य जातं. त्यामुळे तुम्हाला नजर ही खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तुमची कशी असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली अनेक उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. इथे मिस टाइम फटका, चेंडू हवे, जेल टिपला जाणार का? स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय, जेल टिपलाय, फलंदाज या ठिकाणी बाद.
उन- आज रोहित आमचे मित्र आहेत या घरी. ठिकाणी प्रबळगड नेक्स्ट बॅटर लगेच तयार राहा. आपण जर बघितलं ना तर गेल्या वर्षीपासून निलेश सर तुम्ही आपण पाहतोय निलेश सरांमुळे मी खऱ्या अर्थाने इथे 5-6 वर्षापासून जुडले गेलोय. अनेक लोक खऱ्या अर्थाने आल्यानंतर वर्षानुवर्ष जेवणाचं आमंत्रण देतात. रोहितने गेल्या वर्षीपासून दिलं होतं, जमत नाही, आज देखील जेवण झालं होतं, खीर घेऊन आला. तुम्हाला माहिती आहे तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला गेले होते ना त्यावेळेस 3 वेळा ते परत आले होते. तुम्ही देहूला जा, ज्यावेळेस मुलीनं त्यांचा धावा केला ते खाली आले ना त्यावेळेस मुलीनं त्यांना काय बनवली होती तर खीर बनवली होती. आज रोहित देखील खीर घेऊन आलाय. धन्यवाद. हे प्रेम आहे. आणि आपण बघतोय यावेळेस काय घडतंय. क्लीन बोल्ड, वाह. पाठीमागून यशनचा घेतलेला सुरेख वेध यशनवरती जाऊन चेंडू आदळतोय, त्रिफळाचित केले गेले. विकेट्स तर या ठिकाणी घेतल्या. विक्रमजी गुजर यांच्याकडं 500 रुपयाचं पारितोषिक असेल यावेळेस. वा, सुरेख होता. जर सचिन मला वाटतं एलबी असताना तर कदाचित, कारण इथून दिसत नाही आपण थोडेसे क्रॉस आहोत, परंतु पंच यांना दिसतंय जर कदाचित एलबीडब्ल्यू असता इथे हा नियम तर कदाचित पंचांनी तिथं आहेत विकेट दिला असता आपण पाहतोय. परंतु इथे हा नियम आपण ठेवला नाही कारण त्याच्यामुळे अनेक ठिकाणी सामने थांबतात, वादविवाद होतात. कारण आपल्याकडे तेवढी सिस्टीम, आंतरराष्ट्रीय सिस्टीम आपल्याकडे नाहीये की आपण मॅच थांबवून सगळ्या गोष्टी कुठं पिच झाल्या, काय आहे, बाउन्स किती आहे हे आपण बघू शकत नाही. त्यामुळे तो इथे नियम ठेवला नाहीये. एक धाव इथे मिळेल. 20. राजवीर आपण बघतोय खऱ्या अर्थाने इथं आलाय. दोन्ही बोटांना मात्र बँडेज आहे कारण 2 महिन्यापूर्वी क्रिकेट खेळताना हाताला इजा झालेली आहे. सर्वात जास्त मित्रांनो ज्यांनी रेकॉर्ड आपल्या आयुष्यामध्ये बनवली त्याच व्यक्तीला सर्वात जास्त इजा देखील क्रिकेटमध्ये झाल्यात. त्याचं नाव म्हणजे द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. आणि द गॉड ऑफ क्रिकेट हे नाव कुणी दिलं आपल्याला? वानखेडे स्टेडियम 50 वर्षाचं झालं म्हणून तुम्हाला समजलं. मास्टर ब्लास्टर हे नाव स्वतः विनोद कांबळी यांनी सचिनला दिलं गेलेलं आहे. अनेक गोष्टी मित्रांनो आजपर्यंत आपल्याला माहित नसतात, त्या कालांतराने माहित होत राहतात. यावेळेस फटका खेळलाय मिडविकेटच्या दिशेने. इथे धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 22. 2 गडी बाद 2 षटकानंतर 22 धावा. इथे सामना जो सुरू आहे सामन्याकडे घेऊन जाईल प्रतापगड, प्रबळगड, क्षमा असावी, प्रबळगड हिरोज विरोधामध्ये रायरेश्वर रॉक्स. प्रबळगड आणि रायरेश्वर असा सामना मैदानावरती आहे. अनेक गोष्टी अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. आपली तर सचिन नक्कीच आपली संस्कृती आहे. जेवण करणं किंवा चहापान करणं ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तुम्ही बाहेर जा, बाहेर जेवण म्हणजे तुम्ही युरोप कंट्रीमध्ये जर गेलात ना सँडविच वगैरे पाव ब्रेड ह्या गोष्टी तुम्हाला ते जेवण करतानाही पाहायला मिळतील. आपल्याकडे जसं महाराष्ट्रामध्ये जेवण आहे आणि जेवणाबाबत बोलायचं म्हटलं आहारशास्त्रामध्ये तुम्ही गेलात तर भारतीय लोक ज्या प्रकारे जेवण बनवतात आपल्या लोकांना आजार का होत नाहीत माहितीये? कमी होतात. कारण पाणी आपल्याला माहिती आहे जे उकळतं ना
तर ऑलमोस्ट अन्न हे शिजवून खाण्याची पद्धत आहे आपल्या इथं. तिकडे भाजून खातात आणि भाजून खाल्ल्यानंतर तुम्ही बघाल ना, त्याचे पॅरासाइट्स वगैरे असतात, जे परजीवी असतात अ, प्राण्यांमध्ये किंवा याच्यामध्ये, तर ते पूर्णपणे मरत नाहीत, म्हणून रोग होतात. चायनामध्ये तुम्ही जा, आपण पाहतो जसं मोबाईल प्रत्येक वर्षी नवीन व्हर्जन लॉन्च करतं, तसं ते 2-3 वर्षानंतर एक व्हायरस लॉन्च करतात. चायनामध्ये एक म्हण आहे की 4 पायाचा टेबल सोडून बाकी सगळं खाल्लं जातं. यावेळेस सुरेख फटका आहे, लोअर फुलटॉस चेंडू होता, सरळ जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, षटकार साधावा. धावफलकावरती वाढ. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेलाय, चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार 4 धावा असतील. सुरेख फटका आहे. व 34 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद, 2.4. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट, काय घडणार आहे? क्लीन बोल्ड केले गेले यष्ट्यांचा सुरेख वेध, फलंदाज बाद. बघतोय हे सुंदर असं मैदान आहे. तुम्हाला माहितीये महाराजांनी रायगडावरती, मी काल देखील सांगितलं, एक वाक्य आहे की चंद्र सूर्य तारे जोपर्यंत असतील तोपर्यंत हे गडकिल्ले खऱ्या अर्थानं आपली साक्ष देतील. सचिन सर, आपण ज्या भागामध्ये आहोत, हा सह्याद्री पाहतोय ना, हा भाग असाच कायमस्वरूपी राहणार नाही. इथे हिमालयामध्ये जेवढं तापमान आहे ना, डोंगर आहेत, तर एक दिवस तुम्हाला हा भाग म्हणजे पश्चिम किनारपट्टी जी आहे भारताचा, हा भाग तुम्हाला हा पूर्णपणे असा झालेला दिसेल. यावेळेस परत एकदा क्लीन बोल्ड केले गेले, काय सुरेख चेंडू आहेत. आपण पाहतोय एक अनुभव पूर्णपणे पणाला लावला जातो सचिन, आणि इथं मात्र एक चांगली गोलंदाजी आहे. निलेश गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. इथे आपल्या सोबत निलेश पाडादे गोलंदाजी करत होते. इथे आपल्या सोबत निलेशजी पिंगळे आहेत. आणि क्रिकेट हे पूर्णपणे मित्रांनो आपण बघितलं, निलेश सरांच्या नसानसामध्ये भिनलेलं आहे. अनेक ही स्पर्धा पार पाडत असताना सम्राट मित्र मंडळ अनेक वेळा आपल्याला इथे खऱ्या अर्थानं काबाड कष्ट करताना पाहायला मिळतात. अनेक हात खऱ्या अर्थाने या ठिकाणी राबतात. जवळपास धावफलकावरती नक्कीच मी तुम्हाला घेऊन जाईल. 34 धावा, 4 गडी बाद, 3 षटकानंतर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर आपण पाहतोय स्वतः देखील इथे अनेक वेळा 2-2.5 महिने त्यांच्या पाठीमागे असणारा हा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय व्याप, अनेक गोष्टी करत असताना देखील थेरगाव प्रीमियर लीग हे एका दिवसामध्ये नाही. काल देखील एका संघ मालकाने सांगितलं की तुमचं नियोजन एवढं सुंदर आहे निलेश, की नावं ठेवायला इथे जागा नाही. कुठे आपण त्रुटी एका ठिकाणी देखील आपण काढू शकत नाही. ह्याचं कारण काय आहे? तर अगदी ही स्पर्धा 6 दिवसामध्ये डिक्लेअर होते किंवा 6 दिवस नियोजन असतं असं नाही. 2 महिन्यापासूनचा हा अट्टाच असतो. आणि कुठेतरी आपण बघतोय यावेळेस 5 दिवसाची स्पर्धा 4 दिवसावर आहे, कारण शनिवारी इथं अनेक सामने होते. इथे लोअर फुलटॉस चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू, फटका मात्र हलक्या हाताने खेळलाय, मिडविकेटच्या दिशेने 1 धाव मिळतीये. त्यामुळं अनेकांचं काम खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतं. आणि जवळपास TPL समोरच्या दिशेने आपल्याला एक बॅनर पाहायला मिळेल, सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग.
आणि आपल्याला त्रिमूर्ती पाहायला मिळतात. महासंसदरत्न म्हणून आपण ज्यांना पूर्ण भारत देशामध्ये ओळखतो. आपल्या नगरीचा विकास, आपल्या परिसराचा विकास, पिंपरी चिंचवडचा विकास करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. मी काल देखील सांगितलं, फक्त क्रिकेट नव्हे, यावेळेस काय सुरेख फटका आहे जमिनी समांतर पॉइंटच्या दिशेने, अगदी लाजवाब फटके असतात. सचिन आपण जर बघितलं ना, एक आवडते फटके आहेत. तुम्ही पहा, सचिन आपल्या आयुष्यामध्ये फार कमी षटकार ठोकलेत. तुम्ही खऱ्या अर्थानं जर बघितलं आंतरराष्ट्रीय मध्ये, ज्यांचं डॉन ब्रॅडमन, ज्यांना खऱ्या अर्थाने जवळपास 100ची सरासरी आहे, आयुष्यामध्ये फक्त 6 षटकार खेळलेले आहेत. चौकार वीरेंद्र सेहवाग पहा, मला वाटतं 1122 का काहीतरी चौकार वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीमध्ये मारलेले आहेत. तर एक जमिनी समांतर फटके ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस या लॉनला, या खऱ्या अर्थाने हिरवळीला चेंडू गुदगुल्या करत आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. एक सुंदर क्षण असतात. यावेळेस परत एकदा जमिनी समांतर फटका खेळला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल, 1 धाव मिळेल. 40 धावा धावपलकावरती 4 गडी बाद आहेत. 44 अंक जर्सी नंबर आपण खऱ्या अर्थानं पाहिला होता. अफवा अनेक असतात. आता पाठीमागं अफवा आली होती की 7 नंबरचा कॉईन येणार का काय, का MS धोनीच्या सन्मानार्थ 7 नंबरचं नाणं, म्हणजे 7 रुपयाचं नाणं हे येईल का, हे आपल्याला माहित नाही. इथे आपण पाहतोय फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करायचा खरा तर प्रयत्न होता. तुम्ही पहा, मनगडाच्या सहाय्याने जर पाहिलं तर चेंडू हा फ्लिक केला जातो. ज्यावेळेस चेंडू बरोबर तुमच्या पुढ्यात येतो, त्यावेळेस तो फ्लिक करून मिड विकेटला किंवा स्क्वेअर लेगला हा षटकार जातो. तो चेंडू थोडा पुढे पडला ना, डाव्या पायावरती येत असेल तर तुम्ही लेग ग्लान्स खेळू शकता. तुम्ही जर बघितलं, वकार युनिसचं फार सुंदर वाक्य आहे, सचिन हा जगातला एकमेव असा खेळाडू आहे जो वॉकिंग स्टिकने, म्हणजे एखाद्या काठीने लेग ग्लान्स मारू शकतो. यावेळेस काय घडणार आहे, मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत. आपण पाहतो एस्टनच्या पाठीमागं मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. 5 फलंदाज बाद. पाच गडी बाद, 3.5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. प्रबळगड हिरोज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहतोय. तुम्ही महाराजांची उद्घोषणा ज्यावेळेस असते ना, तर प्रौढ प्रताप पुरंदर हे नेहमी ऐकता. त्यातला प्रताप हा शब्द जो आहे ना, मी त्या शब्दाकडे घेऊन जाईल. यावेळेस आपण पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट. वा, काय सुरेख वेग होता, परंतु सुंदर वेग होता, परंतु दिशाहीन. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू जातोय. गोलंदाज जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी आहे, एक वेग तर चांगला आहे. बघू यानंतर देखील कसे चेंडू या ठिकाणी पडतील. शेवट चेंडू असेल या षटकातील. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेला, चेंडू हवेत, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. सर्वांचा मान सन्मान करण्याचं काम सम्राट मित्रमंडळ यांच्याकडून नेहमी होत आले आणि अविरतपणे होत राहील. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपला जाईल, फलंदाज या ठिकाणी बाद.
यावेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र आपण काय इथे वा सुरेख काय क्षेत्ररक्षण आहे. वर्ल्ड कप आपण पाहतोय का जिंकला. शेवटच्या षटकामध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपण पाहतोय जो झेल खऱ्या अर्थानं सूर्यकुमारनं झेलला होता पकडला होता लॉंग ऑनच्या ठिकाणी. तर तिथे त्यामुळे लॉंग ऑफच्या ठिकाणी आपण पाहतोय पकडला गेला होता. अशाच प्रकारे काहीशे प्रयत्न लावावे लागतील. यावेळेस मात्र फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. 50 धावा धावफलकावरती असतील. 7 गडी जरी तंबूच्या आसऱ्याला आलेत ना 7 हा अंक 7चा पाडा काय आहे नितीन मेहता येणाऱ्या नक्कीच सामन्यामध्ये तुम्हाला सांगतील 7चं महत्व. यावेळेस आपण पाहतोय फटका जमिनी समांतर आहे. डीप स्क्वेअर एकला मात्र चेंडू अडवला जाईल. इथे काय थोडस खराब क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ 52 धावा. सर चेंडू 2 शिल्लक बरोबर ना सर. 2 चेंडू खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. एक शांत पद्धतीने सामना आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. कुठलाही बालबोट आतापर्यंत या स्पर्धेला लागत नाही लागला नाही आणि तिसरं वर्ष देखील अगदी आनंदामध्ये शांततेत आणि क्रिकेटमय वातावरणामध्ये पूर्ण होतं. मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल सोडलाय. असं कधी कधी होतं पहा. हे इथंच नाही विराट कोहलीकडून देखील होतं. तुम्ही सामन्यामध्ये जा कारण ही फक्त सीमारेषा नाही मी हिला फाईन लाईन समजतो. कारण मैदानाच्या आतमधलं वातावरण जे आहे ना ते पूर्णपणे आपण पाहतो आगीसारखं असतं. तुम्ही शांत राहून मॅच अनुभवू शकता परंतु खेळाडू जे आहेत ना हृदयाचे ठोके मात्र त्यांचे नेहमी वाढत असतात. इथे काय परत एक फटका खेळलाय. दीपक गुजर डाऊन दी बॉल जेल टिपला जाईल. इथे फलंदाज बाद. नक्कीच आपण जर बघितलं मित्रांनो इथे धावफलकावरती मला वाटतं 5 षटकानंतर धावा आहेत. डीजे डीजे तर इथं असे प्रेक्षक असतील की जे आपल्याला माहित नाही परंतु SPL असेल सम्राट मित्र मंडळ असेल त्यानंतर लेदरचे सामने असतील की जे दिवसभर बघत बसत असतील. त्यांची नावं देखील आपल्याला माहित नाही. आणि काही खेळाडू असे असतील की आज जो खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तर एका काळामध्ये त्यांनी मैदान देखील गाजवले असतील. असे अनेक असतात. पुढचा सामना जो होतोय तो प्रतापगड विरुद्ध राजगड. दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या नाणेफेकीसाठी मी या ठिकाणी अक्षय बारणे यांना आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी उदय आवटी यांनी यायचे. अक्षय बारणे आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. राजगड आणि या नंतरचा सामना होतो राजगड विरुद्ध प्रतापगड. उदय आवटे सर या नाणेफेकीसाठी यायचं आहे.
या ठिकाणी आपण बघताय की हा जो नाणेफेकीचा कौल आहे तो या ठिकाणी प्रतापगडाच्या बाजूने लागलेला आहे. त्यांनी या ठिकाणी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. मी संतोष माने यांच्याकडे जातो. त्यांचा हा दुसरा सामना आहे. याआधी त्यांचा विजयदुर्ग बरोबर सामना झाला. तर संतोष सर, अजून तुमचे या डी ग्रुपमधले 3 सामने बाकी आहे. पहिला सामना गमावलात, परंतु अजून 3 सामने तुमच्या हातात आहेत. नक्की 3 सामन्यांमध्ये तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. तिन्ही सामने जिंकलात तर तुम्ही या ग्रुपमधनं काहीतरी आव्हान उभं करू शकता. तर येणाऱ्या सामन्यासाठी तुमची काय स्ट्रॅटर्जी असेल? प्रथम फलंदाजी करताय, साधारण किती रन कराल? पहिला सामना आमच्या थोड्या चुका झाल्या, त्यामुळं तो सामना आम्ही गमावला आहे. पण आता ही 5 संघाची मॅच आहे, इथं पॉईंट टेबलवरती आहे. तर आम्हाला पुढील 3 सामने जिंकायचे आहेत. त्यातला एक सामना जास्त रन रेटने जिंकायचा आहे. त्यामुळे ज्या झालेल्या चुका आहेत आम्ही ते यापुढे करणार नाही आणि इथून पुढचे 3ही सामने आम्ही एक हाती जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच सर. या ठिकाणी मी सूरज कांबळे यांच्याकडे जातोय. पहिला सामना त्यांनी जिंकलाय, अजून 3 सामने आहेत. साधारण किती धावांमध्ये प्रतापगड संतोष सरांच्या टीमला तुम्ही बांधून ठेवणार आहात? सरांच्या टीमला आम्ही लयत लय 30-40 धावाच्या ह्याच्यामध्ये बांधून ठेवेल. नक्कीच. दोन्ही संघ मालकांनी, संघ नायकांनी या ठिकाणी आपापल्या पद्धतीने आपापल्या सामन्याबद्दल इथे विश्लेषण केलंय. नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला हा एक चांगला सामना आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. दोन्ही संघांना सम्राट मित्रमंडळ व थेरगाव प्रीमियर लीग तर्फे खूप खूप शुभेच्छा. सुरेख फटका आपण पाहतोय, हा षटकार आहे. 6 धावेने धावफलकावरती वाढ 6. बाराणे यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. या ठिकाणी मी रोहन पाटील यांना विनंती करतो की उदय आवटी सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्की आपण पाहतोय इथं खऱ्या अर्थानं महासंसदरत्न म्हणून आपण या परिसरामध्ये पूर्ण देशामध्ये ओळख असणारे कार्यसम्राट खासदार मानसी श्रीरंगाप्पा बारणे. श्रीरंग काय सुंदर नाव आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर अप्पांचं नाव आणि काम हे पूर्ण देशामध्ये आहे सर. आपलं नाव आपल्या घरामध्ये असलं तरी खूप मोठं वाटतं. गावासाठी आपण एखादी गोष्ट केली, गावाच्या नावाची जर्सी देखील परिधान करणं हा मोठा मान सन्मान असतो. गोलंदाज कोण आहे? सूरज. प्रबळगड आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवा, अन्यथा तुम्हाला 5 धावांची पेनल्टी मिळेल. यावेळेस पॅडल्सचा फटका सुरेख, चेंडू मात्र हवे, झेल. काय घडतंय इथे? षटकार आहे. कक्षामध्ये आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर, आपण इथं आलात कारण दिवसभर प्रचंड काम
आणि प्रत्येक लोकांच्या समस्या खऱ्या अर्थानं सोडवण्याचं काम देखील उदय सर करतात. तुम्ही नितीन सर कधी ऑफिसला जा, ऑफिसला जा. मी अनेक किस्से का सांगतो हे, या गोष्टी लक्षात घ्या. मी एक किस्सा तुम्हाला नक्कीच उदय सरांचा सांगेल. मी ज्यावेळेस गेलो होतो, निलेश सर देखील आहेत, ज्यावेळेस ते डब्बा उघडून दुपारी जेवायला बसले होते, बँकेत सुद्धा लोक जेवण करताना बोलत नाहीत, जेवायला बसले होते, लोक आले, जेवण करतायत, तो वेळेस एक व्यक्ती काम घेऊन आला, थांबू नये, खिशातून फोन आणि परत काम सुरू. तो विचार करा, म्हणजे मी ती गोष्ट बघितली आहे. मी इथं आप्पांची स्पर्धा आहे आणि आप्पांचे पी आहेत आणि बोलायचे म्हणून बोलायचे काही नाही, असं खूप वेळा मंचावरती होतं. विनाकारण स्तुती अनेक वेळा होते, मी बघितले. मी 12-15 वर्ष अनेक ठिकाणी जाऊन समालोचन केलंय महाराष्ट्रामध्ये, सगळं बघितलेलं आहे. परंतु इथे वास्तव मांडायला मला आवडतं. मी हे माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. त्यामुळं अशा वेळेस काय होतं की फक्त नाव असून चालत नाही, तर काम करण्याची जिद्द मित्रांनो आहे. आणि अगदी उदय सरांचा स्वभाव, आवाज बघाल ना, तर अगदी शांत व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला राग जरी आला, उदय सरांना भेटा, तुम्ही शांत होऊन जाल. एवढे खऱ्या अर्थानं प्रेम व्यक्तिमत्व आहेत आणि ते देखील इथं दाखल होत आहेत. त्यांचं देखील खूप साऱ्या तुमच्या तर्फे सामन्यालाही शुभेच्छा असतील आणि तुमचं स्वागत असेल. मी जाईल नितीन मेहता यांच्याकडे. अडकेच साहेबांचा स्वभाव खरं त्यानं तुम्ही विश्लेषण केले आणि आहे आल्यापासून मी बघतोय त्यांच्याकडे खूप सुंदर हास्य आहे. ओ हो 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 माय गॉड, सासू गेली रुसून, जावयाला 90 टाकून, पट्ट्याने मारलाय षटकार, गुडगाडी गुण. काय जबरदस्त बॅटिंग आहे ह्याच्या बॅट मध्ये. AK-47 ची ताकद आहे, जी धाड 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 गोळ्या मारते आणि त्या गोळ्या 1-2 छान आहे षटकार चौकारांच्या आहेत. पुन्हा एकदा काय जबरदस्त टेक्निक आहे, वेगाने फटके मारले जात आहेत, वेगळी ताकद मैदानाच्या आतमध्ये निर्माण आहे. योगेश, योगेश नावामध्ये ताकद आहे. मावळ मुळशीमध्ये एक सुंदर आवाज आमच्या मित्राचा घुमत असतो. 26 धावा फलक्यावरती आहेत. योगेशजी सावळे सरांचा सातत्याने आवाज त्या बाजूला घुमत असतो. पुणे जिल्ह्यामध्ये सुंदर आवाज आहे. खोलवरचा चेंडू, देखणा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. देखणे फटके पण असतात आणि देखणे चेंडू पण मैदानामध्ये असतात. दिसणं सुंदर पाहिजे, वर्णन तुमचं सुंदर होणारच आहे. मी एका लहान मुलाची गोष्ट तुम्हाला सांगेन, क्रिकेट खेळणाऱ्या वेड्या त्या मुलाची गोष्ट आहे. रविवारची सुट्टी असते, पोरगं बॅट घेऊन बाजारातून जात असतं, आई तिकडून बाजार घेऊन येते, त्या मुलाला विचारते, त्याचं नाव सचिन असतं योगाकडे, अरे सचिन बाळा बॅट घेऊन कुठे चालला? पोरगं म्हणतं आई मी क्रिकेट खेळायला चाललो. आई म्हणते क्रिकेट खेळून काय करणार निलेश सर? पोरगं म्हणतं आई मला गावाचं नाव करायचंय. आई म्हणते पहिलं स्वतःचं नाव कर, गाव तुझं नाव आपोआप करेल. पण बाळ म्हणतं ज्यावेळेस मी गावाचं नाव करेल तेव्हा गाव माझं नाव करेल, म्हणून मला क्रिकेट खेळायचंय. म्हणून आपण ज्यावेळेस आपण जर्सी प्रदान करतो ना मित्रांनो, गावाचं नाव असतं आपलं, मग नाव असतं कोणत्या टीमचं आहे आणि कोण खेळाडू आहे, नावाला लय किंमत आहे. म्हणून ती गोष्ट मी सातत्याने सांगत असतो. धावसंख्या फलक वेगाने. योगेश बैठी शॉट, आग लावली आग मैदानामध्ये, ताता थैयान बघ भैया, षटकार. थांबला इथे, षटकाराचा मामला आहे आणि बॉलरही थांबलाय. काय जबरदस्त गोलंदाजी, तोफेचे गोळे फेकतोय योगेश. ओ हेलिकॉप्टर, वा भाई वा, एका मागे एक, बंगाली रसगुल्ला नाद खुळान गणपती बोळा. षटकार 6 धावा. बघल तसं करल.
मोठा फटका. अरे वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. जिकडे तिकडे षटकार मारेगा योगेश लेकिन झुकेगा नहीं साला. विक्रमजी गुजर साहेबांकडून तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक आहे. उद्या तोटा आज लय नोटा. उद्या तर निघणार नोटा हो नोटा. राजवीर खरं तर त्यांचा चिरंजीव आहे, थोडा एन्जॉयड आहे. आमच्या सोबत सातत्याने तो असतो सुट्टी असल्यावर. ओहो आणि या फटक्यासाठी या स्पर्धेचा सगळ्यात लांब 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 षटकार. कॅश प्राइज इकडे समालोचकांकडे आणून द्यायची. येस येस हा हे नुसतं, महत्वाचं आहे. मोजून नाही, ऑनलाईन पण नाही चालणार. कॅश आणून द्या पटपट. आणून द्या. त्याशिवाय ते होणार नाही. इकडे विक्रम साहेबांकडून निघलेले आहेत 500. वकील साहेबांकडून बी 2000 इकडे येतील. आणून ठेवा. जर नाही खेळाडूने मारले तर ते समालोचकसाठी असेल पैसे, लक्षात ठेवा. पण या पट्ट्याने आज सगळ्यांची मनं जिंकलेत मित्रांनो. तोफेचे गोळे जसे गडावरती फेकले जातात, गडावरून दुसरीकडे फेकले जातात, मैदानाच्या आत तोफेचे गोळे फेकतो योगेश. वा जागा दिली, टेक्निक काय देखना स्ट्रोक योगेशच्या बॅट मधून. ताता थैयान बघ भैया 4 4 4 4 चौकार. गरज आहे. काय होणार? एक निघून विजय मिळणार की चौकार मारून 50 धावा बनवणार? काय होऊ शकतं? आता पैसे नका लावले, खेळू द्या त्याला. ओ हो ओ माय गॉड, हे सगळ्यात लांब आहे. रेकॉर्ड ब्रेक षटकार योगेश 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 आणि पहिला अर्धशतक करणारा. चौदा बोलात 53 धावा बनवल्यात. या ठिकाणी अमित गुजर यांच्याकडनं योगेशला तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी योगेश्वर मोठ्या प्रमाणावर बक्षिसांचा वर्षाव होतोय. 14 बॉल मध्ये 50 धावा मारलेले आहेत त्यांनी. आतापर्यंत TPLचं हे तिसरं पर्व आहे. सर्वात फास्टेस्ट 50 झालेली आहे आणि या पर्वातली पहिली. योगेश या ठिकाणी पारितोषिक घ्यायला यायचंय.